नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 14 व 15 जुलै 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 14 व 15 जुलै या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी एक एक करून बघूया. खालीलपैकी कोण कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 चेंडू टाकणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जेम्स अँडरसन. मित्रांनो, जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. मित्रांनो, हा जेम्स अँडरसन खेळाडू इंग्लंड देशाचा खेळाडू असून हा 188 कसोटी क्रिकेट सामने खेळणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. हा पहिला पॉइंट या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या. जेम्स अँडरसनने आपला शेवटचा कसोटी क्रिकेट सामना वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळलेला आहे. त्याच्या नावावर एकूण 704 कसोटी विकेट देखील आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोजेक्ट 2024 अहवाल कोणी जाहीर केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संयुक्त राष्ट्र संघ. मित्रांनो, द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोजेक्ट 2024 हा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेला आहे. जाहीर केलेल्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोजेक्ट अहवालानुसार 21व्या शतकातही भारत देश सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश राहील. तर दुसरा पॉइंट असा आहे की या अहवालानुसार द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोजेक्ट अहवालानुसार 2060 वर्षापर्यंत भारताची लोकसंख्या 1.7 अब्ज होईल. तर द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोजेक्ट अहवालानुसार चीनची लोकसंख्या 2054 पर्यंत 1.21 अब्ज पर्यंत कमी होणार आहे. तर मित्रांनो, तिसरा पॉइंट असा आहे की जगाची लोकसंख्या 2080 पर्यंत 10.3 अब्ज या सर्वोच्च पातळीवर पोहोचेल. हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून कधीपासून राज्यात प्रत्येक आगारातून प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 15 जुलै. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून 15 जुलै हा दिवस प्रत्येक आगारातील प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. तर चला आपण दिनविशेष प्रश्नाला तर जुलै महिन्याचे दिनविशेष बघून घेऊया. तर 1 जुलैला असतो राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. हे सर्व दिवस 1 जुलै या दिवशी असतात. तर मित्रांनो, 2 जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन, 4 जुलैला असतो अमेरिकन स्वातंत्र्यता दिन, 7 जुलैला असतो जागतिक चॉकलेट दिन, 11 जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिवस, तर 12 जुलैला असतो मलाला दिन, तर 15 जुलैला असतो जागतिक युवा कौशल्य दिन, 18 जुलैला असतो नेल्सन मंडेला दिवस, 23 जुलैला असतो जागतिक वनसंवर्धन दिवस आणि राष्ट्रीय प्रसारण दिवस, लोकमान्य टिळक यांची जयंती, तर 24 जुलैला असतो राष्ट्रीय आयकर दिवस, 26 जुलैला असतो कारगिल दिवस, तर 28 जुलैला असतो जागतिक निसर्ग संवर्धन दिवस, तर 29 जुलैला असतो जागतिक व्याघ्र दिन. हे सर्व दिनविशेष जुलै महिन्यात असतात. मी नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून वहीला एकदा तरी रिव्हिजनही देत चला. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या ठिकाणाच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अबुधाबी. मित्रांनो, अबुधाबी या ठिकाणच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव हे देण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगातील पहिले ऑल वेदर इंडोअर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1,
ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, जगातील पहिले ऑल वेदर इंडोर स्टेडियम हे ऑस्ट्रेलिया देशात बांधण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशाची केन्झा लायली ही जगातील पहिली मिस AI ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोरोस्को. मित्रांनो, मोरोस्को देशाची केन्झा लायली ही जगातील पहिली मिस AI ठरलेली आहे. मित्रांनो, जागतिक मिस AI सौंदर्य स्पर्धेत भारताच्या वतीने झारा शतावरी ही सहभागी झालेली होती. हा देखील पहिला पॉईंट लक्षात असू द्या. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो की भारताकडून मिस AI स्पर्धेसाठी कोणती मिस AI ही सहभागी झालेली होती? तर त्या मिस AIचं नाव आहे झारा शतावरी, ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावालिया यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. न्यायमूर्ती गुरमीत सिंह सिंधवालिया यांची मध्य प्रदेश न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पिंच ब्लँक हे हवाई सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. मित्रांनो, पिंच ब्लॅक हा हवाई सराव ऑस्ट्रेलिया देशात आयोजित करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा सदस्य बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश. मित्रांनो, बांगलादेश हा कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा सदस्य देश बनलेला आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10चे करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.